ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन। शेतकऱ्यांसाठी डिझेल राखीव ठेवण्याची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसचे तर्फे जामनेर येथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। सध्या सुरू असलेल्या डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी डिझेल सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर किमान 35% डिझेल शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात यावे किंवा शहरातील 50% पेट्रोल पंप हे फक्त शेतकऱ्यांसाठी राखीव करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी दुपारी 4 वाजता जामनेर येथे भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना डिझेल अभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली। निवेदन देताना दिलीप खोडपे, किशोर पाटील, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आणि ते डिझेल आता कॅनमध्ये मिळणार नाही अशी सूचना तहसीलदारांनी दिली आहे। हो, मग ती सूचना मिळाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेबांची भेट घेतली आणि त्यांच्या लक्षात काही मुद्दे आणून दिले की जर व्यावहारिकदृष्ट्या विचार केला तर शेतकऱ्याला शेतातून पंपापर्यंत ट्रॅक्टर आणायला काही लिटर डिझेल चाललं नाही, शिवाय त्याच्या कामाचा खोळंबा होईल। आणि दुसरा विषय असा होणार, त्यांनी लाईन लावली म्हणजे वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होणार। आणि जे कॅनमध्ये घेऊन जात आहे त्याच्यातलं मी तर त्यांना खात्रीने सांगितलं की एक जण दाखवून दे की हा काळा बाजार करणारा आलेला आहे, आणि जर काळा बाजार करत असेल तर ती शोधण्याची यंत्रणा त्यांची, आपली नाही। त्याच्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये आणि म्हणूनच कॅनमध्ये शेतकऱ्यांना डिझेल देण्यात यावं किंवा काही पंप राखीव ठेवण्यात यावे की तिथे फक्त शेतकरी जातील। आणि दुसरा विषय असा झाला की त्यांनी सांगितलं की ह्या काही दिवसांमध्ये डिझेलचा खप वाढलेला आहे। मग त्याच्यावर आमचं चर्चेमध्ये तेच ठरलं की जरी तुम्ही म्हणताय की ह्या दिवसामध्ये नेहमीपेक्षा खप वाढलेला आहे, तर एप्रिलपासून जूनपर्यंत डिझेलचा खप वाढतोच। त्याचं कारण असं आहे की सध्या शेती कामामध्ये वेगाने यांत्रिकीकरणावर भर दिला जातो आणि त्या यंत्रणा चालवण्यासाठी डिझेल लागतं आणि नेमके शेतकऱ्यांच्या कामाचे दिवस असतात, त्याच्यासाठी त्यांना हे डिझेल लागतं। तुमचं जे समजूत असेल ती गैरसमजूत आहे। ह्या दिवसामध्ये डिझेल लागतच राहतं आणि शेतकऱ्यांना जर मुबलक प्रमाणात करून दिलं तर काही प्रश्नच नाही, ती कॅनमध्ये न्यायचा आणि आणायचा। सर, मंत्री महोदयांनी कालच सांगितलं की पुरेसा साठा आपल्याकडे आहे, मग दुसरीकडे असा निर्णय घेण्याची वेळ काय येते? मग आता हा विचार त्यांनी करायला पाहिजे। जर साठा पुरेसा आहे तर तुम्ही सुद्धा फिरत राहता, आम्ही फिरत राहतो, पूर्ण तालुक्यात बघा। ह्या पंपावर पेट्रोल डिझेल भेटलं तर पुढच्या 10 पंपांवर तुम्हाला काहीच भेटत नाही। मग मुबलक साठायचं असं का होतं? मग मुबलक साठाय तुम्ही जर म्हणता मुबलक साठायचं तो पुरवठा करा, शेतकऱ्यांना साठा करण्याची गरजच पडणार नाही आणि कॅन आणण्याची गरज पडणार नाही। आज सकाळी आम्हाला असं कळालं की प्रत्येक पंपावरती तहसीलदार साहेबांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देऊ नका असं या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं। खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची गडचिपी चाललेली आहे प्रशासनाची। डिझेलच्या बाबतीत असं सरांनी सांगितल्याप्रमाणे की शेतीची कामं सुरू आहेत, नांगरटी वखरटी पेरणीची लगबग आता सुरू असताना शेतकऱ्यांना डिझेल जास्त लागणारच आहेत। असं असताना या जाणीवपूर्वक या ठिकाणी साठेबाजी कोणी करतंय या नावाखाली, तसं पाहिजे तर शासनाकडे डिझेलचा साठा उपलब्ध नाही, पण या ठिकाणी तुम्ही खोटं सांगताय की आमच्याकडे साठा उपलब्ध आहे। जर तुमच्याकडे साठा उपलब्ध आहे, आज पेट्रोल पंपवाल्यांनी जर तुमच्याकडे मागणी केली डिझेलची, आज मागणी केल्याच्यानंतर त्यांना 3 दिवसानंतर त्यांना डिझेल मिळतं आहे। जर तुमच्याकडे साठा उपलब्ध आहे तर आज मागणी केली तर उद्या तुला लगेच डिझेल टँकर यायला पाहिजे, पण ते येत नाही। त्यामुळे या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत। म्हणून या ठिकाणी शासनाचं जे धोरण चाललेलं आहे, आज या ठिकाणी शासन या ठिकाणी फेल झालेलं आहे। परंतु त्यांचं पाप लपवण्यासाठी या ठिकाणी मंत्री महोदय म्हणतायत की या ठिकाणी साठेबारी करताय, शेतकरी कॅनमध्ये डिझेल नेत आहे, म्हणून शासनाचं पंतप्रधानाचं पाप लपवण्यासाठी हे स्टेटमेंट देत आहे। या ठिकाणी शेतकऱ्यांना काही देणं घेणं नाही। शेतकरी इतका हतबल झालेला आहे। आज प्रत्येक गावामध्ये
प्रत्येक माणूस आज आम्हाला फोन करतोय की काही करा, आम्ही डिझेलची लाईन लावा. प्रत्येक सरांना फोन करतात, आम्हाला फोन करतात. मग असं असताना त्यांना डिझेल मिळत नाही म्हणून फोन करताय ना. आज प्रत्येकाचे कामं अपूर्ण आहे, कुणाची काम पूर्ण झाले नाही, फक्त 50% शेतकऱ्याचे काम पूर्ण झालेले आहे. नेमकं आता काय निवेदन दिलं आणि काय मागणी आहे? आज या ठिकाणी निवेदन यासाठी दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना कॅनमध्ये जे बंदी घातलेली ती बंदी उठवावी, शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल नेऊ द्यावं. त्यानंतर प्रत्येक जे पंप आहे, आज या ठिकाणी जामनेर शहरात जे पंप असतील 50% पंप तुम्ही शेतकऱ्यांसाठी राखीव करावेत, ही आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांना जे तुम्ही म्हणता की फक्त एका कॅनमध्ये 1000 रुपयाचं डिझेल द्या, 2000 डिझेल द्या, तसं न करता त्यांना जे लागेल तेवढं डिझेल तुम्ही ते त्यांना दिलं पाहिजे. वाटलं तुम्ही त्यांना चेक करा का शेतकरी आहे किंवा नाही, ही जबाबदारी प्रशासनाची आहे. पण तसं न करता तुम्ही 1000 रुपयाचं डिझेल देतात, 2000 डिझेल देतात. आज जर दिवसभर शेताचं ट्रॅक्टर चाललं तर कमीत कमी एका शेतकऱ्याला या ठिकाणी 50 लिटर या ठिकाणी डिझेल लागतंय. मग 2000 डिझेलमध्ये तो काय करणार आहे? म्हणून तो 2000 डिझेल घेतो, शेतात वापरतो आणि ते 2 माणसं या ठिकाणी लाईन लावायला लावतो, म्हणून लाईन यात वाढलेलं आहे. हे मुबलक डिझेल देत नाही म्हणून लाईन वाढताय. म्हणून या ठिकाणी शासनाने असं न करता जास्तीत जास्त पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा आणि कॅनमध्ये जे बंदी घातलेली आहे तेवढं उठवण्यात यावी. अन्यथा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी या ठिकाणी शेतकऱ्याचा जनाक्रोश मोर्चा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहे. या ठिकाणी शेतकऱ्याला खतं मिळत नाही, खताची परिस्थिती अतिशय दयनीय झालेली आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी खतं मिळत नाही आणि जे मिळत आहे ते अधिक लिंगी पद्धतीने मिळत आहे आणि वाढीव भावाने मिळत आहे. म्हणून शेतकरी इतका संकटात सापडला आहे की शेतकऱ्याला या ठिकाणी हतबल झालेला शेतकरी म्हणजे त्याकडे डोळ्यात अश्रू येत आहे अशी परिस्थिती झालेली आहे. पण शासनाला याकडे काही घेणं देणं नाही. शासन फक्त निवडणुका करायच्या. आज हा डिझेलचा साठा आपण जर बघतोय, या ठिकाणी जेव्हा अमेरिकेने युद्धाची सुरुवात केली त्याच वेळेस शासनाने जर याचं नियोजन केलं असतं तर ही परिस्थिती शेतकरी आली नसती. परंतु शासनाला या ठिकाणी या 5 राज्यात निवडणुका महत्त्वाच्या होत्या म्हणून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांनी निवडणुकीला महत्त्व दिलं, शेतकऱ्याला महत्त्व दिलं नाही. म्हणून हे हाल शेतकऱ्याला भोगावं लागतं आहे. या ठिकाणी शासनाला मी या ठिकाणी गुरुवारी या मोर्चाच्या माध्यमातून या साहेबांना सांगितलं आम्ही, तुम्ही जर शेतकऱ्याला त्वरित डिझेल उपलब्ध करून दिलं नाही तर या ठिकाणी आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन करणार आहोत. आणि रोज डिझेलचे भाव वाढत आहे. आज जर आपण पाहिलं असेल जवळजवळ 5 ते 7 रुपये या ठिकाणी भाव वाढलेले. एक दिवसाआड त्यांचे 1 रुपये किंवा 2 रुपये भाव वाढत आहे. म्हणजे या ठिकाणी भाव वाढवायचे, जाणीवपूर्वक टंचाई करायची, हे शेतकऱ्याला लुटणं चाललेलं आहे. म्हणून गुरुवारी या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला आम्ही या ठिकाणी धडा शिकवणार आहोत.